बघा इथं ट्रॅक्टर घेऊन पेरायला आले पण यांनी बीच आणायची विसरले तो की आधी गाडी घेऊन चाललेत माझी. तेव्हा ड्रायव्हर यो सगळ्यात हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू माय ब्लॉग. आज आलो आहे मी दारे धरायला. हे बघा तुम्ही इथं आपल्याला हे वावराला एवढे दारे धरायचे आहेत. काल काही झालं होतं दारे धरून तर 2-3 सारेच राहिलेले दारे धरायचे. इतकं राहिलेलं आहे. एवढा वावर आहे आपल्याला. एवढा वावराला दारे धरायचे. अजून दुसरं वावर आहे तिकडं तिथं बी दारे धरायचे. बघा इथं ट्रॅक्टर घेऊन पेरायला आले पण यांनी बीच आणायची विसरले तो की आधी गाडी घेऊन चाललेत माझी. आलेत आता बी घेऊन. हे बघा आता बी घेऊन आले. एवढं मोठं ट्रॅक्टर घेऊन आले पेरायला. ओके बीच घेऊन नाही आले तसेच चाललेत. ओके चाललेत घेऊन आता बी कमीले. ओके ट्रॅक्टर इथं उभा आहे. आता जर पूर्ण रेट देणार नाही अरे पहिले तुमच्याकडून सारे टाकले पुन्हा पेरलं का नाही. ड्रायव्हर आणि शेतकऱ्याच्या मध्ये बघा ह्या पट्टीचे आपले सगळे दारे धरून झालेले आहेत. शेवटचा वाफा बी झालेला आहे दारे धरून. आता आपल्याला जायचं आहे तिकडं. इकडे एक पट्टी आहे दारे धरायला तिकडं जायची किंवा इथं कांदे पट्टी आपली. इथं आपल्याला दारे धरायचे तर ओके पाणी इथून जायचंय. इथे टोपान लावलेलं आहे. आता आपल्याला हे काढावं लागतील दगड ठेवलेली. वा तिथं नाही काढले का इकडे वर पट्या भिजत येतात त्यामुळे हे लावून ठेवावं लागते या टोपान. काढतो मी दगड. बघा पाणी पाईपलाईनला पाणी आहे सगळे. मोटर चालू करायची आपल्याला दगड काढावं लागते नाही काय. यांचं आता ते ट्रॅक्टरने पेरून झाल्या. पेरण्यानंतर यांनी कांद्याला आंबवणी धरलेलं आहे. बा इथं कांदे इथं खतबी टाकते. तर मी बी तिकडे दारावे हे बा आता 12 मुडीत आहेत. ओके त्याला हे बघा आपली मोटर चालू करून आलेलं आहे. आता आपल्या आलंय पाणी. त्या दंडान चाललं आपलं. बा आपलं पाणी आलेलं आहे वावरात. आता आपल्याला ही पट्टी एवढी भिजायची आहे. ही बा तुम्ही तेव्हा माझ्या चुलत भावच त्यांचं तसे गोट आणि लसूण उगून आलेलं आहे. इकडं कांदे येतं ते ओके वाफ आहे गोटाचा आणि हे आहे लसणाचा वाफा. आणि हे किती 1 2 3 5 सारे हे आहेत रोपाचे गोट. लसूण रोप कांद्याचं. अर्धा आपलं भिजून झालेलं आहे. बाई दोन्हीकडे भिजून झालेलं आहे आणि ही दोन्हीकडे भिजायचं राहिलेलं आहे. बघा इकडं पाणी दिसत असेल तुम्हाला. इकडं पाणी नसेल दिसत. सारा हे अर्धा सारा राहिला 1.5 सारा राहिलाय. आपली लाईट गेलेली. आता उली खंडवण्याचं पाणी येतंय.
आता जावं लागेल 1.5 सारासाठी डबल मोटर चालू करायला. हे बघा कसं नळी वाटतं पाणी चाललेलं आहे. हे पाणी पावसाळ्यात ज्यादा पाऊस झाला तर वावरातून पाणी बाहेर काढून देण्यासाठी काढलेलं आहे. हे आता बघा दारी धरतोय हे पाणी चाललेलं आहे बाहेर. बघा कांदे झालेले आहेत आपले भिजून. आता ब्लॉक करूची तसं मग भेटूया नवीन ब्लॉकमध्ये. बाय.